आपल्यामध्ये चोरी झाली. मी मुंबईला होतो, मला मुंबईला ही बातमी समजली आणि नंतर आज मी आल्यानंतर संपूर्ण घराची मी पाहणी केली आणि घरामध्ये प्रामुख्याने मला ज्या भेट वस्तू मिळालेल्या होत्या त्यापैकी चांदीच्या ज्या वस्तू होत्या, गदा होती, तलवार होती, त्रिशूळ होतं, चांदीचे रथ होते, गणपती होता. असे जेवढं काही चांदीचं सामान आहे ते प्रामुख्याने चोरी गेलं. नंतर माझे नातेवाईक आहेत गोपाळ सरोदे, त्यांच्या घरामधले जवळपास 5 तोळे सोनं म्हणजे गहू पोत वगैरे वगैरे असं मिळून तेही चोरी गेलेलं दिसत आहे. लहान मुलांना देणाऱ्या अशा 5 ग्रॅमच्या 4 अंगठ्या त्या या ठिकाणी चोरी गेलेल्या आहे. एकंदरीत ही चोरी जात असताना माझ्या असं लक्षात आलं की चोर आले ते साधारण येत असताना 12:37 कालखंडामध्ये ते या ठिकाणी आले. म्हणजे आधी लाईट बंद झाली, 12:37 लाईट बंद झाली. नंतर त्या कालखंडामध्ये चोर इथं आले त्यावेळेस लाईट बंद होते आणि बंद अवस्थेमध्ये त्यांनी या ठिकाणी ते बल्ब वगैरे तोडल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. माझ्याकडे यादी सीसीटीव्ही कॅमेरा होता जोपर्यंत मी कायम राहत होतो, नंतर तो आता बंद पडले. वॉचमन इथे कायम वॉचमन या ठिकाणी असतो. दिवाळीनिमित्त तो 2-3 रोज गेलेला होता, नाही तर वॉचमनही असतो. सकाळी दररोज मोलकरीण या ठिकाणी येते, स्वच्छ करतं घर वगैरे. नंतर आमचं एक आणखी एक कर्मचारी जो आहे तो कर्मचारी या ठिकाणी येऊन सर्व बंगल्याची सकाळी देखभाल करतो. नंतर संध्याकाळी दिवे लावायला तो येत असतो. म्हणजे दिवसभरातून सातत्यानं इथे येणं जाणं असतं.